आपल्यासोबत रोहित पवार आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। मुंबई आणि नागपूरला जोडण्यासाठी मोठा समृद्धी महामार्ग तयार केला, याच्यासाठी अनेक जमिनी अनेक शेतकरी यांना समजून घेऊन एकंदरीत हा मार्ग बांधला जातो। मात्र आता याच्यामध्ये जे अधिकारी होते त्यांच्याकडून घोटाळा झालेला आहे। जवळपास किती कोटींचा घोटाळा आहे, नेमकं प्रकरण? आता एक तर प्रधानमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की हे जे मोपलवार नावाचे अधिकारी आहेत, जे देशातले सगळ्यात श्रीमंत अधिकारी मानले जातात, तिथं कुठेतरी त्यांच्यावर तुम्ही शहानिशा करा, त्यांच्यावर कारवाई करा। आता त्यांच्यावर कमिशन लावलं गेलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, पण 6 महिन्यातच मोपलवारांना एक खूप मोठी जबाबदारी MSRDCची तिथं दिली। हजारो कोटी रुपयाचा व्यवहार त्या MSRDCच्या माध्यमातून झाला। 2018ला जेव्हा पहिलं टेंडर या समृद्धी महामार्गाचं काढलं, त्याच्यामध्ये ते टेंडर 49,000 कोटीचं होतं। 4 महिन्यातच त्याला रिवाइज करावं लागलं आणि ते टेंडर गेलं 56,000 कोटीला, म्हणजे त्याच्यामध्ये 55 ते 6,000 कोटी रुपये वाढले। आता याच्यात उदाहरण छोटंसं तुम्हाला देतो। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 2018ला पॅकेज क्रमांक 11 मध्ये गायत्री प्रोजेक्टला एक काम दिलं गेलं होतं 1900 कोटीला। 2021ला त्या गायत्री प्रोजेक्टने सांगितलं हे काम मला करता येणार नाही, आणि मग हेच काम हुजूर मल्टी प्रोजेक्ट्सला दिलं गेलं 2700 कोटी, म्हणजे 800 कोटी अतिरिक्त देऊन। आता 2700 कोटी ज्या कंपनीला दिलं गेलं हुजूर, त्यात मालक कोण आहेत? त्यात तन्वी मोपलवार आहेत, सदानंद पाटील आहे, आणि मेलोरा इन्फ्रा ती सुद्धा मोपलवार कुटुंबाची आहे। ही अख्खी कंपनी त्यांची आहे। आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात, आणि त्यांच्या पत्नी, बऱ्याच पत्नी आहेत आणि मुली आहेत, तर ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ती 3,000 कोटीची प्रॉपर्टी भारतात आणि भारताच्या बाहेर आहे। ते सगळे कागद मी इथं सर्व जे आपले मीडियाचे आहेत लोक त्यांना दिलेत, आणि व्हॉट्सअपवर सुद्धा नक्कीच तुम्हाला पाठवेल। आता यामध्ये कुठेतरी जे अधिकारी आहेत त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न हा राजकारण्यांकडून होतो का? कारण ज्या प्रकारे मागचा काळ पाहिला तर आमदारांची संपत्ती असेल तर त्यांच्यावरती ED CBI जे विरोधात होते त्यांच्यावरती कारवाई केली जात होती। मात्र हे अधिकारी जर सत्ताधाऱ्यांच्या जवळ असतील तर त्यांच्यावरती मुद्दाम कारवाई केली जात नाहीये का, असा आरोप आहे। आज जे सत्तेत आहेत ते बऱ्याच लोकांची पाठराखण तिथे करत आहेत। तुम्ही सुद्धा बघितलेलं आहे, अनेक लोकांवर तिथे ॲलिगेशन झालं की यांनी चोरी केली, आणि ते लोक नेते जेव्हा पलीकडे गेले BJPकडे, त्यांच्यावरच्या कारवाई थांबवल्या गेल्या। आता अधिकाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच असावं। हे जे अधिकारी आहेत ज्यांचं नाव मी घेतो ते सत्तेत असणाऱ्या अनेक नेत्यांच्या जवळचे आहेत। मग आजपर्यंत कधी हा विषय अधिवेशनात आला नाही, न मीडियासमोर तिथं आलेला आहे। आता मी पूर्ण कागदपत्रासकट त्या ठिकाणी तो मांडलेला आहे। आता प्रधानमंत्री साहेब बोलतात की त्याच्यावर कारवाई करा, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना 6 महिन्याचे एक्सटेन्शन देतात, आणि आपले मुख्यमंत्री साहेब त्यांना एका वॉर रूमचं प्रमुख करतात। ह्याच्यावरनं काय समजायचं? म्हणजे एका बाजूला तुम्ही 1500 कोटी सामान्य लोकांना दर महिन्याला देता, आणि दुसऱ्या बाजूला हजारो कोटी रुपयाचा तुम्ही भ्रष्टाचार तिथे करता। मी व्यक्तिगत 40,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तिथे उघड केलाय, आणि असंही बोललोय। कोणाला याच्यावर काय बोलायचं असेल तर सांगा, मी तयार आहे याच्यावर चर्चा करायला, पण अजूनपर्यंत कोणी पुढे आलेलं नाही। एक शेवटचा प्रश्न झाला, ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणतात की मी या विषयावरती चर्चा करायला तयार आहे, मात्र MIDCचा जो तुमचा विषय होता त्याला अजून कुठेतरी सरकारकडून योग्य न्याय मिळालेला नाहीये, हा दुसरा प्रश्न तुम्ही आता उपस्थित करताय। त्यामुळे नेमकं अजून किती अधिवेशन तुम्हाला थांबवावे लागणार आहे, आणि ज्याच्यामुळे तुमचे सगळे प्रश्न सुटतील? एकतर गेल्या आठवड्यात मी एक पत्र दिलं होतं अध्यक्ष महोदयांना की मी आंदोलन आणि उपोषण त्या ठिकाणी करेल। काल खरं तर पावसामुळे अधिवेशन झालं नाही। आता मी पत्र घेऊन आलोय की उद्या मी उपोषणाला माझ्या MIDC साठी, मतदारसंघाच्या MIDC त्या ठिकाणी बसणार आहे। आता बघू अध्यक्ष महोदय त्या बाबतीत काय करतात, आणि अनेक इतर विषय आहेत। आता आम्हाला काही विषय MIDCच्या बाबतीत सुद्धा हाती आलेले आहेत, काही फाईल, ते मी मीडियासमोर नक्कीच येत्या काळामध्ये दाखवेल। तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार, आणि आपण पाहतोय ज्या प्रकारे समृद्धी महामार्ग तयार झालेला आहे त्या समृद्धी महामार्गामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप हा रोहित पवार यांनी केलाय, ज्याच्यामध्ये अधिकारी असलेल्या मोपलवार यांनी कुठेतरी 3,000 कोटी रुपयांची संपत्ती जी त्यांची वैयक्तिक असल्याचा आरोप सुद्धा हा रोहित पवार यांनी केलाय। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।